आज आपण आता लादी पाव करतोय, सँडविच ब्रेड करतोय, मिल्क ब्रेड करतोय. आता आपण हे सँडविच ब्रेडचं हे घेतलेलं आहे. काय काय घेतलं साखर घेतलंय, मीठ, हे कॅल्शियम पावडर, ग्लुटेन पावडर, कस्टर्ड पावडर, इम्प्रूव्ह पावडर आणि हे व्हॅनिला पावडर. आता आपण हे सगळं जे वापरतोय ते एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या उत्तम प्रतीचं म्हणजे वापरतोय. रिफाइंड ऑइल वापरतोय. अजिबात असं म्हणजे भेसळयुक्त पदार्थ कुठलेही वापरत नाही. एकदम एक नंबर क्वालिटीचे चांगले, जेणेकरून मुलं खातात, लहान मुलं म्हणून आपण हे चांगलं करणार आहे आपण हे आता आपण हे क्वांटिटी तरी 25 भर सँडविच ब्रेड आणि एक लादी पाव 20 भर लादी पाव निघतील. 12चे पाव असतात ते आणि रोज ताजे तुम्ही रोज ताजे. आम्ही जेवढं लागतोय तेवढंच करतोय. ताजे किती वाजता तयार होतात? संध्याकाळी 6 वाजता आपण सगळं तयार होतंय. हां, पर दिवसभर मग रोज आपण विकतोय तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही आला तर तुम्हाला ताजे ताजे इथं ब्रेड लादी पाव मिळणार आहेत. मित्रांनो, ही वेळ लक्षात ठेवा. चला तर आपण पुढचे प्रोसेस आता बघूया. साखर आता टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, कॅल्शियम पावडर, व्हॅनिला इसेन्स पावडर, क्लस्टर. ठीक आहे. आता मैदा घेतलेला आहे आपण. त्या मैद्यामध्ये आता हे ईस्ट घालायचं, ओलं ईस्ट, हां, जेणेकरून ते ब्रेडला आणि पावाला इम्प्रूव्ह करतं, म्हणजे फुगवतं असं. हे आता असं मिक्सर जे आहे हे 5-6 मिनटं फिरवायचं, जेणेकरून ते एकजीव होईल. हां, त्याच्यात आता डालडा घातला थोडासा. आता आपण इथं रिफाइंड ऑइल वापरतो. हे ऑइल जरा ह्याच्यात टाकायचं, म्हणजे ते असं हे होतं. झालंय आता हे तयार. आता ह्याच्यामध्ये हँडग्लोव्ज वापरता येत नाहीत, कारण हँडग्लोव्जने एवढी फिनिशिंग येत नाही व्यवस्थित. म्हणून हे हात क्लीन असतात. हात स्वच्छ धुवूनच मग आम्ही हे प्रोसेसला चालू करतोय. हे आता लादी पाव तयार होत आहेत. बघा कसे गोळे करून याच्यामध्ये व्यवस्थित मांडले जात आहेत. अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर आता बघा तुम्ही किती मस्तपैकी हे जे पीठ होतं ते फुगून आलेलं आहे आणि आता ते भट्टीमध्ये जाणार आहे. ब्रेड आता आपण आपले हे तयार झालेले आहेत. आता ते काढायचे आणि जरा थंड झाल्यावर कट करायचे.
मऊ आहे ते. बघा लादी ब्रेड आता तयार झालेले आहेत आणि एकदम मऊ आणि एकदम ते फ्लपी असे झालेले आहेत, स्पॉन्जी झालेले आहेत. कट करून दाखवा. तर मित्रांनो लादी ब्रेड किंवा पावभाजीचा ब्रेड पाव तुम्ही बघू शकता की तयार झालेला आहे आणि गरमागरम ही लादी आहे माझ्या हातामध्ये आलेली आहे. खूपच भारी आहे आणि एकदम मऊ असं हे टेक्स्चर झालेलं आहे. बघा पाव बघू शकता तुम्ही. नेहमी आपण खात असतो पावभाजी बरोबर किंवा काही जण वड्याबरोबर सुद्धा खातात. हा किती मस्त आणि स्पॉन्जी झाले बघा. त्याला व्यवस्थित आतनं रेषा सुटलेल्या आहेत आणि टेस्ट करूया आपण. मी हा खाल्ला होता, एक नंबर झाला आहे. यांचे सगळेच प्रोडक्ट खूप भारी आहेत मित्रांनो. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी नक्की खरेदी करा. आपले ब्रेड हे आता थंड झालेले आहेत. आता हे आपण स्लाइस कटरमधनं कट करून घेऊया. डोनट आता तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये क्रीम भरली जाणार. मोठे कोटी कोटी घालून पिक्चर रिलीज. आता क्रीम रोलमध्ये क्रीम भरलं जातं आहे. हे मॅन्युअलीच केलं जातं आहे. बघा हाताच्या साह्यानं हे क्रीम रोलमध्ये क्रीम भरतात. जोपर्यंत शेवटपर्यंत येत नाही तोपर्यंत हे भरत राहायचं आहे. पूर्ण शेवटी टोकाला आलं की थांबायचं आहे.